सगळ्यात सुरुवातीला आपण थेट जातोय पुण्यामध्ये। पुणे महापालिकेत 2 नगरसेविकांमध्येच तुफान राडा पाहायला मिळाला। वसतिगृहाच्या रखडलेल्या कामासाठी 3 कोटींची निविदा काढण्यात आली आहे आणि या प्रकल्पासाठी सुरुवातीपासूनच पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेविका राजेश्री काणे बुधवारी महापालिकेच्या भवन विभागात आल्या होत्या। तर तेव्हा तिथे विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते। यावेळी कामाच्या अंमलबजावणीवरून दोघींमध्ये जोरदार खडाजंगी झाली। आरोप प्रत्यारोपांच्या पैरी झडत असतानाच वादही पेटला आणि थेट शिवीगाळपर्यंत मजल गेली। दोन 2018 पासून त्याचं काम चालू आहे। 4 मजले आता बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पाणी टाकीचं वगैरे काम झालेलं आहे आणि आता जे उर्वरित काम आहे, कलर असेल, लाईट असेल, बेड असतील, कपाटा असतील, समोरचं भिंत बांधून असेल किंवा तिथलं समोरचं ग्राउंड वगैरे व्यवस्थित करणं असेल, ह्या अजून एक काम नळ फिटिंग करणं असेल, अशी कामं बरीचशी आहेत तिथं। त्या कामाचं 3 कोटीचं म्हणजे 2,20,00,000चं GST वगैरे कट होऊन कोटी ह्याचं काम लागलेलं आहे। त्याच्याच मर्जीतलं त्यांनी तो ठेकेदार बसवलेला आहे आणि त्यांचं ते टक्केवारीसाठी त्याच्यासाठी तिथं येऊन त्या पाठपुरावा करत आहेत। आणि कारण ही मी जर 2018 पासून जर मी काम करत असेल आणि तू माझी नगरसेविका, मी आता स्टँडिंगच आहे, हा रुबाब दाखवणं योग्य नाही आहे। मला माझी टक्केवारी मला घ्यायची आहे, मला माझं असं झालं, ह्या त्यांचे गुंड वगैरे घेऊन येऊन धमकवणं हे आम्हाला मला बरं वाटलेलं नाही, योग्य वाटत नाही।